नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचे इयत्ता 11वीचं दुसरं प्रकरण अभ्यासत आहोत. स्वातंत्र्य आणि हक्क असं हे प्रकरण आहे. स्वातंत्र्याचे स्वरूप समजून घेताना आपण वेगवेगळ्या विचारवंतांचे विचार अभ्यासले. यात थॉमस हॉब्स, त्यानंतर जॉन लॉक, रुसो, बेंथॅम, जॉन स्टुअर्ट मिल यांचे विचार अभ्यासले आहेत. आता स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत. स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना, एक नकारात्मक स्वातंत्र्य आणि दुसरी सकारात्मक स्वातंत्र्य. या दोन संकल्पना आपल्याला आज अभ्यासायच्या आहेत. तर इसाया बर्लिन या ठिकाणी आपण पाहतो. इसाया ब्रिटिश रशियन तत्त्वज्ञ आणि इतिहासतज्ञ आहे. इसाया बर्लिन 1909 ते 1997 त्यांचा कालखंड आहे. इसाया बर्लिन यांनी स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना मांडलेल्या आहेत. 1858 प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना, टू कन्सेप्ट ऑफ लिबर्टी या निबंधामध्ये त्यांनी नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य या दोन संकल्पना मांडल्या आहेत. सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना इथे लक्षात घ्या. दोन संकल्पना मांडलेल्या आहे. कोणत्या? एक आहे नकारात्मक आणि दुसरी एक सकारात्मक. अशा दोन संकल्पना मांडलेल्या आहे. यातील सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना आधुनिक उदारमतवादी विचार प्रणालींमधून घडलेली आहे. सकारात्मक स्वातंत्र्य ही आधुनिक उदारमतवादी विचार प्रणालींमधून घडलेली आहे. तर दुसरी संकल्पना आहे नकारात्मक स्वातंत्र्य. ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद या दोन विचार प्रणालींच्या प्रभावातून घडलेली आहे. म्हणजे सकारात्मक ही आधुनिक उदारमतवादी विचार प्रणालीतून, तर नकारात्मक ही अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद या दोन विचार प्रणालीतून घडलेली आहे. स्वातंत्र्य बंधनरहित असते असे इसाया बर्लिन म्हणतात. या ठिकाणी या संकल्पना आहे पहा. उदारमतवाद म्हणजे काय? उदारमतवाद, अभिजात उदारमतवाद, आधुनिक उदारमतवाद आणि नव उदारमतवाद या चार संकल्पना लक्षात घ्यायच्या. अगोदर उदारमतवाद ही एक राजकीय विचारधारा आहे. व्यक्तिवाद हा या विचारधारेच्या गाभीशी असतो. म्हणजे उदारमतवाद काय? स्वातंत्र्य, न्याय, विवेक, व्यक्तिवाद, विवेकवाद आणि सहिष्णु ही उदारमतवादाची मूलभूत मूल्ये आहेत. आता उदारमतवाद हा उदारमतवाद ही राजकीय विचारधारा आहे. व्यक्तिवाद हा या विचारधारेच्या गाभीशी असतो. न्याय, स्वातंत्र्य, विवेकवाद, व्यक्तिवाद, सहिष्णुता ही उदारमतवादाची मूलभूत मूल्ये. आता अभिजात उदारमतवाद ही संकल्पना लक्षात घ्या. अभिजात उदारमत ही संकल्पना किमान शासन या कल्पनेवर आधारलेली. किमान शासन कमी, सरकार नाही, कमी पाहिजे. यात सरकारी हस्तक्षेप अनावश्यक, नुकसानकारक असल्याचे मानले. अभिजात उदारमतवादामध्ये काय? किमान शासन म्हणजे शासनाला कमी शासनाचा अधिकार, शासनाने हस्तक्षेपच करायचा नाही आणि शासनाचा अनावश्यक नुकसानकारक असल्याचे हा मतवाद, अभिजात उदारमतवाद. आता आधुनिक उदारमतवाद यामध्ये राज्याला व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास दिलेली मान्यता. राज्य हस्तक्षेप करेल व्यक्तीच्या जीवनात. राज्यसंस्था कल्याणकारी धोरणाद्वारे सामाजिक विषमता दूर करून त्याद्वारे व्यक्तीचे स्वातंत्र्य राखण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी योगदान देईल. म्हणजे जे दुर्बल घटक आहे त्यांच्या विकासासाठी राज्यसंस्था धोरण आखेल, त्या धोरणाची अंमलबजावणी करेल आणि विषमता नाहीशी करेल, सर्वांना एकत्र आणण्याचा, एकसारखा करण्याचा प्रयत्न करेल. आधुनिक उदारमतवाद येतो. आणि नव उदारमतवाद ही एक संकल्पना आहे. याच्यामध्ये मुक्त बाजारपेठ, मुक्त व्यापाराचा पुरस्कार हा नव उदारमतवाद करतो. खाजगीकरण, कल्याणकारी योजनांच्या खर्चात कपात, खाजगीकरणाला महत्त्व देतो. कल्याणकारी योजना ज्या असतील ना, सरकार ज्या योजना राबवतं त्या योजना राबवायच्या नाही, त्या कपात करायची. खाजगी कॉर्पोरेट कंपन्यांना, ज्या कंपन्या आहे खाजगी कंपन्या, यांना करात विशेष सवलत द्यायची. असं उदारमतवाद, न उदारमतवादाचं धोरण आहे.
आणि ते न उदारमत्व दिसत नाही. लक्षात घ्या, या ठिकाणी न उदारमत्वात काय मानतो? मुक्त बाजारपेठा मुक्त पाहिजे, कुठूनही कुठं माल पाठवता येईल, मुक्त व्यापार, खाजगीकरणाला महत्त्व, कल्याणकारी योजना ज्या आहे लोकांसाठी राबवल्या जाणाऱ्या त्या बंद, खर्चात कपात, म्हणजे स्वस्त धान्य देतं आहे सरकार, ही योजना राबवायची नाही याच्यामध्ये, किंवा गॅस सबसिडी देतं आहे ही नाही, किंवा एखादा आपत्ती आली त्या आपत्तीत सरकार मदत करतं, ती मदतही करायची नाही. मग खाजगी कॉर्पोरेट कंपन्या, ज्या खाजगी कंपन्या आहे त्यांना सवलती द्यायचा, विशेष सवलत द्यायची आणि खाजगी क्षेत्र वाढवायचं. हा कशाचं? न उदारमत्व धोरणाचं स्थान आहे याच्यामध्ये, महत्त्वाचं न उदारमत्व त्याला. त्याचबरोबर आधुनिक उदारमत्वात काय आहे? आधुनिक उदारमत्वामध्ये व्यक्तीला आपल्या जीवनात हस्तक्षेप करण्यास मान्यता दिले आहे. मग आपलं राज्याला व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्याची मान्यता आहे. राज्य संस्था कल्याणकारी धोरण राबवेल, जे मागं पडलेले जी सामाजिक विषमता आहे ती दूर करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवेल आणि त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न करेल. व्यक्तीचे स्वातंत्र्य राखण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी हे आधुनिक उदारमतवाद आहे. न उदारमतवाद मात्र कशासाठी? मुक्त बाजारपेठ, मुक्त व्यापार, खाजगीकरण, कल्याणकारी योजनांची कपात, कॉर्पोरेट म्हणजे खाजगी कंपन्यांना कर सवलती, हे मग न उदारमत्व. आधुनिक उदारमतवाद मात्र राज्य हस्तक्षेप करेल, जे मागं राहिले त्यांच्या कल्याणासाठी योजना राबवेल आणि सामाजिक विषमता दूर करेल, व्यक्ती स्वातंत्र्यासाठी व त्याच्या विस्तारासाठी राज्य योगदान दिलं. हा आधुनिक उदारमतवाद. अभिजात उदारमतवाद किमान शासन या कल्पनेवर आधारलेलं आहे. शासन कमी, सरकारने हस्तक्षेप करायचा नाही, सरकारचा हस्तक्षेप अनावश्यक आणि नुकसानकारक असल्याचे मानलेले. तर उदारमतवाद ही विचारधारा आहे. व्यक्तिवाद हा या विचारधारेच्या गाभेश आहे. म्हणजे स्वातंत्र्य, न्याय, विवेकवाद, व्यक्तिवाद, सहिष्णुता ही उदारमतवादाची मूलभूत मूल्ये या अभिजात उदारमतवादामध्ये आहे, आपलं उदारमतवादामध्ये आहे. मग लक्षात घ्या, उदारमतवाद, अभिजात उदारमतवाद. अभिजात उदारमतवाद किमान शासन मध्ये, अभिजात उदारमतवाद कमीत कमी शासन, सरकारी हस्तक्षेप नाही. आधुनिक उदारमतवादामध्ये मात्र राज्याचा हस्तक्षेप, कल्याणकारी योजना राबवेल, विषमता दूर करेल आणि व्यक्तीला अधिकाधिक स्वातंत्र्य देईल. न उदारमतवाद मुक्त बाजारपेठा, मुक्त व्यापाराचा पुरस्कार, खाजगीकरणाला चालना, कल्याणकारी योजना बंद आणि खाजगी कंपन्यांना करात विशेष सवलत. अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपल्याला हे इसाया बर्लिन यांची जी संकल्पना आहे ती शिकायची आहे. इसाया बर्लिन यांचा संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे. या निबंधामध्ये नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य या संकल्पना अभ्यासायची. त्यातली पहिली नकारात्मक स्वातंत्र्य. नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि न उदारमतवाद या दोन विचार प्रणालींमधून उदयास आलेली. अभिजात उदारमतवाद काय सांगते? कमीत कमी शासन आहे का, सरकारचा हस्तक्षेप नाही, नुकसानकारक, अनावश्यक मानलं आहे. आणि हा अभिजात उदारमत. न उदारमतवाद काय सांगतो? मुक्त बाजारपेठा, मुक्त व्यापार, खाजगीकरण, कल्याणकारी योजना बंद, खाजगी कंपन्यांना विशेष सवलती, हे न उदारमत. आणि हे जे नकारात्मक स्वातंत्र्य आहे ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि न उदारमतवाद या दोन विचार प्रणालींमधून उदयास आलेली आहे. या ठिकाणी J.S. मिल हा एक विचारवंत आहे. जॉन स्टुअर्ट मिल ब्रिटिश तत्ववेत्ता. इसाया बर्लिन हा ब्रिटिश तत्ववेत्ताचे. फ्रेडरिक हायके हा एक विचारवंत आहे. फ्रेडरिक हायके ऑस्ट्रेलियन विचारवंत आहे, अँग्लो ऑस्ट्रेलियन विचारवंत आहे. रॉबर्ट नाझिक हा अमेरिकन विचारवंत आहे. यांच्या लेखनामध्ये नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली गेली. J.S. मिल, इसाया बर्लिन, फ्रेडरिक हायके, रॉबर्ट नाझिक या विचारवंतांच्या लेखनामध्ये नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. आता नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद म्हणजे कमीत कमी शासन, सरकारी हस्तक्षेप अमान्य. न उदारमतवाद खाजगीकरण आहे का, खाजगीकरणाला न उदारमतवादात काय? खाजगीकरण महत्त्वाचं, कंपन्यांना विशेष सवलत आणि सरकारी योजना ज्या आहेत त्यांच्यात कपात, आणि त्यावर आधारित असलेला हा नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना आहे.
सर्व बंधनांना नकारात्मक स्वातंत्र्य नाकारते. बंधन स्वातंत्र्य कोणाच्याही स्वातंत्र्यावर बंधन नाही. स्वातंत्र्यावरील सर्व बंधनांना नकारात्मक स्वातंत्र्य नाकारते. या ठिकाणी राज्यसंस्थेने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास नकारात्मक स्वातंत्र्य विरोध करते. राज्यसंस्थेने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करायचा नाही, नकारात्मक स्वातंत्र्य म्हणतं. राज्यसंस्था सामाजिक आर्थिक व्यवहारात देखील हस्तक्षेप करत नाही, हे नकारात्मक स्वातंत्र्याची वैशिष्ट्ये. राज्यसंस्था हस्तक्षेप करणार नाही, अन्याय होत असेल तरी होऊ द्या, पण राज्यसंस्थेने काही करायचं नाही. उपाशी मरत असतील तरी त्यांसाठी कल्याणकारी योजना राबवायच्या नाही. नकार म्हणजे खाजगीकरणाकडे वाटचाल असलेला हा स्वातंत्र्याचा पुरस्कार आहे. नकारात्मक स्वातंत्र्याची वैशिष्ट्ये ठरते ते काय? आर्थिक सामाजिक व्यवहारात राज्यसंस्था हस्तक्षेप करणार नाही. व्यक्ती स्वातंत्र्य बंधनामुळे धोक्याचे कोणतंच बंधन नाही व्यक्तीवर, ते कारण व्यक्ती स्वातंत्र्य बंधनामुळे धोक्यात येते. यासाठी धाक दहशत जबरदस्ती राज्यसंस्थेचा हस्तक्षेप ही संकल्पना विरोध करते. विचाराचे स्वातंत्र्य हे नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार आहे. विचाराचे स्वातंत्र्य हे नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार आहे. जेरेमी बेंथॅम विचारवंत हा ब्रिटिश विचारवंत जेरेमी बेंथॅम यांनी नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. त्यांचं मत आहे व्यक्तीला आपलं चांगलं समजतं, त्यामुळे राज्याने यामध्ये अडथळे आणू नयेत असे तो बेंथॅम यांनी मांडले. इमॅन्युअल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथात त्यांनी मुक्त आर्थिक व्यवहार हे तत्त्व मांडले आहे. त्याचप्रमाणे J.S. मिल यांनी त्यांच्या ऑन लिबर्टी या ग्रंथात नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. मिलने देखील नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. मिलने सामाजिक राजकीय व्यवस्थेच्या हस्तक्षेपापासून स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा पुरस्कार केला. राजकीय हस्तक्षेपापासून स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा पुरस्कार केला. शिवाय मिल यांनी विचार स्वातंत्र्य आणि कृती स्वातंत्र्य यांच्यातील आंतरसंबंध स्पष्ट केले. व्यक्तीच्या विकासासाठी मिलने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार नकारात्मक स्वातंत्र्य म्हणून केला. व्यक्तीच्या विकासासाठी मिलने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार नकारात्मक स्वातंत्र्य म्हणून केला. परंतु त्यांनी स्वातंत्र्याच्या परिणामाचे मोजमाप केले. त्यांच्या मते कोणत्याही कृतीचा व्यक्तीपेक्षा समाजावर अधिक परिणाम होतो. अशा परिस्थितीत मिलने नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना नाकारली आणि म्हणून मिलची नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना इसाया बर्लिनपेक्षा वेगळी आहे. मिलची जी नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना आहे ती इसाया बर्लिनपेक्षा वेगळी आहे. इसाया बर्लिन यांच्या मते कृती करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य होय. या तत्वानुसार कृती दुय्यम ठरते आणि कृती करण्याची संधी महत्त्वाची ठरते. या तत्वानुसार कृतीचा परिणाम महत्त्वाचा ठरत नाही, त्यामुळे त्याचे मोजमापही केले जात नाही. त्यामुळे ही कल्पना गुणवत्तेला महत्त्व देत नाही. गुणवत्तेला ही कल्पना महत्त्व देत नाही. ही कल्पना महत्त्व देत नाही. उदाहरणार्थ ही कल्पना स्वतःच्या आवडीनुसार शिक्षण घेणे, नोकरी करणे, उपासमार सहन करणे या 3 गोष्टींमध्ये गुणात्मक फरक करत नाही. थोडक्यात त्यांच्या मते कृतीच्या परिणामापेक्षा कृतीची संधी मिळणे जास्त महत्त्वाचे आहे. इसाया बर्लिन यांना कृतीच्या परिणामापेक्षा कृतीची संधीच महत्त्वाची, संधीच मिळाली पाहिजे जास्त महत्त्वाची ते मानतात. इसाया बर्लिन यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे नोंदवली आहे. व्यक्तीला पर्याय निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. पर्याय निवडीवर बंधन असू नये. अशा अडथळ्यास विरोध हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य सांगितले नकारात्मक स्वातंत्र्याची जी वैशिष्ट्य आहे त्यात पहिलं काय? व्यक्तीला पर्याय निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. पर्याय निवडीवर बंधन असू नये. अशा अडथळ्यास विरोध हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य आहे. नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना नव उदारमतवादी विचारांवर आधारित आहे. नकारात्मक ही संकल्पना काय आहे? नव उदारमतवाद. आपण नव उदारमतवाद ही संकल्पना पाहिली.
न उदारमतवादामध्ये मुक्त बाजारपेठा, खाजगीकरण, कल्याणकारी योजनात कपात आणि खाजगी कंपन्यांना करात सवलत असं सांगितलेलं आहे. आणि नकारात्मक स्वातंत्र्य न उदारमतवादी विचारांवर आधारित आहे. फ्रेडरिक हायके, रॉबर्ट नॉझिक यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट केली आहे. या ठिकाणी फ्रेडरिक हायके यांचं या ठिकाणी फ्रेडरिक हायके आहे, रॉबर्ट नॉझिक आहे. फ्रेडरिक हायके हे अँग्लो ऑस्ट्रेलियन विचारवंत आहे, तर रॉबर्ट नॉझिक हे अमेरिकन विचारवंत आहे. यांनी हा पुरस्कार केला आहे. फ्रेडरिक हायके, रॉबर्ट नॉझिक यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट केली. फ्रेडरिक हायके हे नव उदारमतवादी विचारवंत आहे. ते व्यक्तिवादी विचाराचे पुरस्कर्ते आहे. त्यांनी स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा अडथळा नसल्याची स्थिती असे वर्णन केलं आहे. हायके काय म्हणतात? स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा अडथळा नसल्याची स्थिती असे वर्णन केले. आर्थिक व्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी पुरस्कार केला आहे. त्याचबरोबर व्यक्ती जीवनातील राज्याचा हस्तक्षेप अमान्य केला आहे. राज्याने हस्तक्षेप करू नये, व्यक्ती जीवनामध्ये राज्याने हस्तक्षेप करू नये, राज्याचा हस्तक्षेप हायके यांनी अमान्य केला आहे. त्यांच्या मते आर्थिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. खऱ्या स्वातंत्र्यावर नियंत्रण आणि बंधने नसावी. त्यांचं काय मत आहे? आर्थिक स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य आहे आणि खऱ्या स्वातंत्र्यावर बंधने नसावीत असं ते मानतात. व्यक्तीचे स्वातंत्र्य अडचणीत येते, त्यामुळे स्वातंत्र्य बंधनापासून सुरक्षित ठेवले पाहिजे. काय सांगता येते? रॉबर्ट हायके हे जे विचारवंत आहे ते काय सांगतात? रॉबर्ट नॉझिक हे नव उदारमतवादी विचारवंत आहे. नव उदारमतवादी विचारवंत आहे. त्यांना विचारवंत आहे. त्यांच्यामध्ये व्यक्तीला मान्य नसलेली बंधने त्याच्यावर लादली की व्यक्तीचे स्वातंत्र्य धोक्यात येते. काय? व्यक्ती स्वातंत्र्य अडचणीत येते. त्यामुळे स्वातंत्र्य बंधनापासून सुरक्षित असले पाहिजे. राज्य, समाज आणि आर्थिक बंधनापासून व्यक्ती स्वतंत्र असावी अशी त्यांची भूमिका आहे. हायके यांची भूमिका आहे. इसाया बर्लिन यांचे नकारात्मक स्वातंत्र्याविषयीचे विधान काय? मी कोणत्याही व्यक्तीचा गुलाम नाही. यांचे सकारात्मक स्वातंत्र्याचं काय? मीच माझा मालक असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी आपण रॉबर्ट हायके, नॉझिक यांचे विचार म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्याविषयीचे विचार ऐकले. पुढील तासाला आपण सकारात्मक